चला आपला मिनी ब्लॉगला सुरुवात करू. तर बघा छानशी अशी मेथी घेतली, मेथी छान निवडून घेतली. नंतर आपण घेतले कांदे, लसूण, कोथिंबीर आपण सगळं आता चिरून घेतलेलं आहे. तर बघा आता कढई ठेवली. कढईमध्ये टाकून घेतलं आपण तेल. तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे जिरं. जिरं टाकल्यानंतर कांदे टाकून घ्यायचे. कांदे चांगले आपले ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तेलात चांगले होऊ द्यायचे आहेत. कांदे चांगले झाले की आपले तोपर्यंत कांदे होत आहे तोपर्यंत आपण मस्त मेथी चिरून घ्यायची. मेथीला धुवून आणि बारीक चिरून घ्यायची. तर तिला बारीक चिरल्यानंतर ना खूप छान अशी आपल्याला ती बेसन पिठामध्ये करायची. त्यासाठी बघा आपण मस्त चिरून घेतली मेथी. नंतर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतले. लसूण पण चांगले मिक्स करून घेते. कांदे लसूण चांगले झाले की नंतर आपण त्याच्यावर बघा मेथीच्या भाजीचा थर टाकणार आहे. मेथीच्या भाजीचा एक थर टाकायचा. नंतर त्याच्यावर आपलं डाळीचं पीठ टाकायचं, बेसन पिठाचं. त्याचा एक लेयर टाकायचा. परत त्याच्यावरून अजून एक आपण मेथीच्या भाजीचं टाकणार आहेत आणि नंतर आपण डाळीचं पीठ टाकणार आहे परत. असं करून खूप छान अशी भाजी होते. नंतर आपण त्याच्यावर चटणी, मीठ असं सगळं टाकून घेणार आहेत. बघा चटणी, हळद, मीठ असं सगळं टाकून घ्यायचं आहे. तर अजून परत बेसन पीठ टाकून घेतो आहे. अजून परत त्याच्यावर राहिलेलं आपण सगळं साहित्य जे राहतं ना ते टाकून घ्यायचं आहे. बघा अजून परत चटणी, मीठ, हळद सगळं टाकून आपण चांगलं थोडंसं कोथिंबीर आणि नंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला ती 5 मिनटं वाफवून घ्यायची आहे. हे बघा कोथिंबीर सगळं टाकून अशी मस्त वाफवून घ्यायची आहे. परत अजून तेल टाकायचं आहे म्हणजे कारण की ना आपण पहिले कमी टाकलेलं होतं नंतर जास्त टाकायचं. 5 मिनटं झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा. परत अजून 5 मिनटानंतर झाकण काढायचं. चांगले मिक्स करायची आणि असं म्हणजे थोड्या थोड्या वेळाने ती हलवत राहायची. आपली भाजी जोपर्यंत शिजते तोपर्यंत. अशी पद्धतीने केली ना खूप छान लागते. अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा. बेसन पीठ आणि ते टाकून ज्याला भाजी आवडणार नाही तो सुद्धा खाईन. ज्याला मेथीची भाजी आवडत नसेल त्याने अशा पद्धतीने करून बघा. एवढी भारी लागते ना, खूप छान अशा आवडीने खाता माणूस. खूप भारी वाटतं. खायला पण नवीनच काहीतरी वेगळी आपण पाणी किंवा वेगळी अशी कोरडी करतो तर अशा पद्धतीने करून बघा. कसे वाटले ते कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि भाजीबरोबर तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता. कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आवडल्यास